जनता विरुद्ध भाजप अशी निवडणूक आहे पहिल्यापासून आम्ही सांगत आलेलो आहे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराजांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवातसुद्धा झालेली आहे। युवराज संभाजीराजेंचा जवळजवळ 3 तालुक्याचा गाव टू गाव दौरा आता पूर्ण होत आलेला आहे आणि प्रचारामध्ये आम्ही आता ऑलरेडी पुढं गेलेलो आहोत। महायुतीमध्ये उमेदवार कोणाला मिळणार ही शंका आहे आणि जे महायुतीमध्ये सामील होताना बरं वाटलं होतं, परंतु आता तिकिटासाठी काय मारामारी करावी लागते, म्हणजे तिकिटासाठी ज्यांना पळापळ करावी लागते, जनता त्यांच्या पाठीमागे कशी राहणार? ज्यांना स्वतःचं तिकीट आणण्याबद्दल शाश्वती नाही, जे स्वतःचं तिकीट एका मिनिटात आणू शकत नाही, ते लोकांचे प्रश्न काय सोडवणार? आणि म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार, इंडियाचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हा जनतेचा आवाज आहे आणि निश्चितपणे कोल्हापूरचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडवतील अशी आम्हाला खात्री नाही। मला वाटते कॉन्फिडन्स लूज झालेलं आहे। मी 2 महिन्यापूर्वी म्हणलो होतो की यातल्या 7 खासदारांनी भाजपच्या चिन्हावर उभा राहावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि म्हणून आता ह्या सीट वाटपाची लढाई त्यांची एवढी चालू आहे, टोकाची चालू आहे, हे नेमकं सीट कुणाला जाणार? शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला जाणार का भाजपला जाणार हा वाद अजून मिटलेला नाही आहे आणि मला वाटते संभ्रम अवस्था, लोकांना जे शाश्वत पाहिजे ते महायुती देऊ शकत नाही, महाविकास आघाडीच देऊ शकतं, हे उमेदवारीच्या निवडी बसून विश्वास आम्ही लोकांना दिला। काल जयंत पाटील साहेब आमची एक बैठक झालेली आहे, जयंत पाटील साहेबांनी काही त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे आणि मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की राजू शेट्टींची चर्चा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याबरोबर चालू आहे, शिवसेनेला ती जागा आणि म्हणून जोपर्यंत आज देखील शिवसेनेची यादी डिक्लेअर झाली त्यामध्ये हातकणंगलेचा कुठेही उल्लेख नाही आणि मला वाटते वरिष्ठ पातळीवर शेवटपर्यंत काही चर्चा असतात, वंचितबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न सकाळपर्यंत अगदी चालू होता आणि म्हणून मला वाटते हा देखील निर्णय येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ठरेल आणि पलीकडचा तर उमेदवार कुठं अजून निश्चित आहे। राजू शेट्टींचा किमान दौरा पूर्ण झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत आणि म्हणून अजून महायुतीचा सुद्धा उमेदवार विद्यमान खासदारांना मिळणार का नवीन नाव येतंय भाजपला मिळणार हे माहीत नाही आणि म्हणून आम्ही देखील योग्य पद्धतीनं हा निर्णय घेऊ हे मला या निमित्तानं चर्चा सुरू आहे। शेवटी 2 दिवस 3 दिवस त्याला लागतील कारण की इथला फॉर्म भरायचीच मुदत 12 एप्रिल आहे, म्हणजे अजून आता आपण बघतोय की अगदी फॉर्म भरायची मुदत आज असताना काही निर्णय विदर्भातले झालेले आपण पाहतो, त्यामुळे वेळ आहे, त्याला कालावधी आहे। शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न होता, त्याने आमच्याबरोबर यावं, काही सीट वाटपात मतभेद त्या ठिकाणी झालेले दिसत आहेत, परंतु तरी देखील सकाळी आज अनेक आमच्या प्रमुख नेत्यांनी विनंती केलेली आहे की अजून वेळ गेलेली नाही, अजूनही काही मार्ग निघत असतील तर मार्ग काढण्याची सकारात्मक भूमिका महाविकास आघाडीची नाही, ही चर्चा वरच्या पातळीवर सुरूच आहे त्यांची। आज सकाळी सुद्धा झाली, काही काल झाली, उद्यासुद्धा काही बैठका मुंबईमध्ये थोरात साहेब, नाना पटोले जी असणार आहेत त्या चर्चा होणार आहेत, चर्चा चालूच आहेत आणि आदरणीय पवारसाहेब, उद्धवजी हे देखील बोलत आहेत, त्यामुळे या कंटिन्युअस चर्चा चालू आहेत आणि म्हणून आम्हाला वाटतं की काहीतरी चांगलं घडावं ही आमची अपेक्षा आहे। आम्हाला माहीत नाही ते बाकीत कधी बसणं सांगायला लागले किंवा भविष्य कधी बसणं सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत नाही, मला वाटते मग माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल विचारायला की बाकीत कधी बसणं भविष्यवाणी सांगायला लागला आणि जर येत नाही मग 5 टप्प्यात कशासाठी या निवडणुका महाराष्ट्राच्या लावल्या, मग नेते मंडळी फोडायचं काम का चालू आहे, ओसेंडींचा प्रवेश का केला, अशोक चव्हाणांना का घेतलं, मिलिंद देवरांना का घेतलं, असे अनेक प्रश्न आहेत आणि भाजप हा अवसान आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते, काही तथ्य त्यामध्ये नाही आहे, हे होणार नाही हे सगळं लोकांना माहिती आहे। लोक वाट बघत होते भाजपच्या उलटं मतदान करायला आणि ती संधी आम्हाला जनतेला आता मिळाली। दिल्लीत 3 दिवस बसून त्यांची भेट न होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं भूषणावं नाही, हा अपमान कुणाचा आहे हे महाराष्ट्राची जनता बघते आणि म्हणून गादीचा मान कोण ठेवते आणि कोण ठेवत नाही हे उद्या महाराष्ट्रानं आता अनुभवलेलं आहे। अजून देखील त्यांना शंका आहे उमेदवारीच्या बाबतीत, तिथं आदरणीय शाहू महाराजांना आम्ही विनंती करून आणखी पवारसाहेब असतील, ठाकरे साहेब असतील किंवा आमचे थोरात साहेब असतील या सगळ्या मंडळींनी यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला, परंतु साताऱ्याच्या बाबतीत तो निर्णय होत नाही। याचाच अर्थ की सन्मान कोण ठेवतंय या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हे लोकांना आता कळलेलं आहे।